आज होते आपल्या बीड जिल्ह्यातील पारगाव शिरसच्या काळ भैरवनाथाची यात्रा. आता ते देवस्थान एवढं जागृत की त्या देवाने भक्तासाठी पाण्याच्या ढवात उडी मारली होती. चला तर मग कसं आहे ते मंदिर आणि काय त्या यात्रेचं महत्व सगळं सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. तर राम राम मंडळी, मी आपला एसपीन. आज आपण आलतो पारगाव शिरसच्या काळ भैरवनाथाच्या मंदिराला भेट देण्यासाठी. चला, इथं आल्या आल्या असा कावडीचा ढिंगाणा चालू होता. बाबा म्हणलं इथं भयानक कार्यक्रम चालू आहे. त्या दोघाला म्हणलं तुम्ही कमून लांब बसले? ते म्हणले मार्केटमध्ये नवीन शेंगदाणे आल्यामुळे बदामाला किंमत राहिली नाही, आम्ही आमचे बरेच बाबा बाजूला. चला आता तुम्हाला काळ भैरवनाथाचं मंदिर दाखवतो. आता या देवाचं आणखी एक महत्व म्हणजे यात्रेच्या टायमाला गावातील एक पण माणूस बाहेर राहत नाही. भले तो दिल्लीला ड्युटीला असला तरी यात्रेच्या टायमाच्या आरतीला मात्र तो तिथं हजर होतो. चला आता आपण घेऊ काळ भैरवनाथाच्या मूर्तीचं दर्शन. देवाच्या मंदिराचं बांधकाम जरी भव्य दिव्य नसलं तर यात्रा मात्र खूपच भव्य दिव्य भरते बरं का. घ्या आता देवाचं दर्शन आणि व्हिडिओला करा शेअर. मंदिराच्या सभा मंडपात हे सुंदर असं महादेवाचं शिवलिंग बघायला भेटतं. मंदिराविषयी ग्रामस्थाकडून थोडी माहिती घेतली. लय भारी माहिती सांगतात राव जुने लोक. मंदिरासमोरच ही दगडाची गोटी बघायला भेटली आणि तिला उचलणारे पैलवान सगळे एका लाईन मध्येच बसलेले होते. ही देवाची कावड घेऊन आलेले पोर आणि त्यांच्या पुढे नाचायला गावकऱ्यांनी आणलेले बाया. ही यात्रेविषयी लगेच थोडी माहिती. तुम्ही कधी या यात्रेला भेट दिली का? कमेंट करून नक्की सांगा. गव्हाणे मामा सोबत आरतीचा आनंद घेतला आणि देवावर कावडीचा अभिषेक झाला की मी निघून आलो. धन्यवाद.